सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोनी, न लगे हालावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. देवाचीच नामे देवाची श्री, सर्व अलंकारी समर्पावी, न लगे हालावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. तुका म्हणे होय, तुका म्हणे होय, भावेची संतोषी, वसे नामापाशी आपुलिया. न लगे हालावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारे आणि ज्यांच्या मुखारविंदातून सुंदर असं साहित्य बाहेर पडलं ते आपले असणारे, ज्यांना पंचमवेद, ऐश्वर्य समुद्र, परम सुभद्र, बोधामृत, नवे नवे वैराग्य राग रसिक अशा अनेक पदव्यांनी उभूषित केलेलं आहे. असे आपले असणारे देहू निवासी मूर्ती, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहे की नाही, आणि वैकुंठ सदे वैकुंठ गमन करणारे तुकोबराय. त्याचप्रमाणे आपल्या संप्रदायाचा तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवांनी या ठिकाणी पाया रचलेला आहे आणि तुकोबरांनी त्या ठिकाणी कळस उभारलेला आहे. असे आदरणीय असणारे विश्वसंत, विश्ववंद्य, विश्वहृदय सम्राट असणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग हा पहा, कुठल्याही सप्त्यामध्ये प्रथम दिवसाची जी सेवा असेल त्या सेवेमध्ये त्या ठिकाणी नामचिंतन व्हावं असा आग्रह संतांचा आहे. आणि त्या आग्रहाचं पालन करत असताना त्या ठिकाणी नामाचं महत्त्व सांगणारा 4 चरणाचा अभंग आपण या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ठिकाणी नेमाने वगैरे शब्द आलेले नाहीत, परंतु प्रेम आवडी या शब्दामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी लपलेल्या आहेत. बरीचशी जाणकार मंडळी आहेत पहा. थोडेच परंतु निके असावेत, जास्त मंडप भरला म्हणून काही जास्तच आनंद होईल असंही नाही. थोडकेच असावेत परंतु जाणते नेमते असावेत. आणि आपण ज्या अभंगावरती आता चिंतन करणारे आहोत तर आवडी या शब्दावरती फार सुंदर असं चिंतन आहे. तुकोबराय सांगतात, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भगवंताचं नाम कसं प्रेमाने आवडीने घेतलं पाहिजे. आणि ते नाम घेत असताना त्या ठिकाणी अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद, द्वंद्व, अंतकरणामध्ये संशय, संभ्रम इतिही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी असला नाही पाहिजे. आणि हे नाम जपत असताना इतर जे साधक आहेत किंवा जे भक्त आहेत सर्व संत मंडळींनी त्या ठिकाणी पाहिले आणि मग ते निवडलेले हरीचे नाम त्याप्रमाणे अनुभूतीप्रमाणे अनुभवानुसार ते संत काय करतात, मग त्या मार्गाने ते जाऊन आलेले आहेत, त्यांना त्याचा अनुभव माहिती आहे. आणि मग ते काय सांगतात की या ठिकाणी तुम्ही काय करा, जो आता आम्ही मार्ग दाखवतो ना त्या मार्गाने चाला. आणि तो मार्ग आहे की मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संत ते, येण्याची पंते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आणि आपण सर्वजण त्या मार्गाने किंवा संत मंडळी असतील त्या मार्गाने गेलो तर आपल्या जीवनामध्ये कुठे त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही. आणि नका पडू गबाळाचे भरे, ते आहे थोरिता नागवन. आणि असं हे असलं कारणामुळे आपल्याला संत सांगत असतात का तुम्ही आम्ही सांगितलेल्या मार्गाने जात राहा, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आणि त्याप्रमाणे या साधकांची जी अडचण आहे ती माझ्या तुकोबरायांनी ओळखलेली आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये ते सांगतात त्या ठिकाणी की तुम्ही जात असताना किंवा भगवंताचं एक नाम गोड असं आवडीने करत असताना तुम्ही प्रापंचिक मंडळी आहात आणि ते करत असताना तुमच्या घरामधली तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टींचं त्या ठिकाणी जबाबदाऱ्या असतात, त्या पाडाव्या लागतात. संसार म्हटला की नाही का, तर घरामध्ये एकांतच मेल सांगता येत नाही. आणि मग अशा वेळेस काय करावं,
आणि बाहेर कुठं जायचं म्हटलं तर आपण हे सगळं प्रपंचिक गाडा पाठीमागे सोडून जाऊ शकत नाही. महिलांना तर विशेष अडचण. मग आजचा अभंग जरी सर्व भक्त मंडळींसाठी असला तरी मला वाटतं माझ्या मात्या मावल्यांसाठी खास स्पेशलिटी आज, हो की नाही? आणि महिला मंडळाचंच इथं नियोजन आहे. तर की न लगे हालावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया. तुम्ही कुठेही घाबरून काही जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. आम्ही सांगितलं त्या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण करत राहा. आणि तुम्ही कुठेही न जाता तुम्ही घर बसल्या त्या भगवंताला, त्या भगवान परमात्म्याला तुम्ही प्रेमाने आळू शकता, नवे नवे त्याची साधना करू शकता. आणि ते करत असताना पुढील अडचण देखील त्यांनी जाणली की आता ह्या भगवंताची सेवा करत असताना घरामध्ये करायची वगैरे, पण त्या भगवंताला मात्र आमच्यासारख्या लोकांनी काय द्यावं बरं? तर त्या भगवंताला त्याला स्वतःच त्याचा महिमा माहीत नाही मंडळी, हो की नाही? रामायण कथेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. हनुमंतराय म्हणतात, तुझा महिमा न कळे तुझं मेघ श्यामा. आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. आम्ही जे विष्णुदास आहोत ना, तुझ्या नामाचा महिमा फक्त आम्हाला कळू शकतो, तुला तुझ्या नामाचा महिमा कळू शकत नाही. आणि या न्यायाने तू कशाने प्रसन्न होशील किंवा तुला काय अर्पण केलं पाहिजे? तर तुकोबाराय ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सुंदर अशा अर्थामध्ये सांगतात की देवाचंच नाम त्या ठिकाणी तुम्ही काय करा, गोंधळून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. तुम्ही आम्ही पण आता गडबडून जायचं नाही, एकदम शांततेने मस्त कार्यक्रम करायचा, हो की नाही? आणि देवाचंच नाम देवाला अर्पण करायचं. आणि ते करत असताना बरं आता सगळं आपण आता इथे सुद्धा एवढा मोठा हे उभा केला आहे का नाही, हा या ठिकाणी घाट उभा केला आहे. परंतु आपल्याला प्रश्न पडतोच ना, आता एवढं आपण केलं, काही लोक म्हणतील आम्ही वारी केली, आमच्या बाबरताई म्हणतील आम्ही वारी करतो नेहमी. मग कुठलीही सेवा केल्यानंतर किंवा कुठलंही त्या ठिकाणी भगवंताचं कार्य केल्यानंतर काहीतरी आम्हाला त्याचा लाभ मिळेलच ना. तर तुकाराम महाराज म्हणतात की देवाचं नाम एकदा की तुम्ही त्याला त्याच्या शिरावरती अर्पण केलं, भगवंताला समर्पण केलं का तो भगवान परमात्मा कसं आहे म्हटलं, तो प्रेमाने खुश होतो. आणि भगवंत प्रेमाने प्रसन्न झाला की तो काय करतो, त्या भक्ताच्या जवळ येऊन राहतो. नवे नवे जवळच काय हो, तो जवळ येऊन त्याची पूर्ण कामेच करतो, त्याचा गडीच होतो, नोकरच होतो. आणि सुंदर असं या 4 चरणांचा भावार्थ आपण पाहिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपण सेवेकडे वळण्यापूर्वी पर्याय द्यायचा तो असा, मी जास्त वेळ घेणार नाही, मलाच टाइमपास जास्त आवडत नाही, हो की नाही? पर्याय द्यायचा तो असा. परंतु काय झालं, थोडंसं महिला मंडळ जास्त या ठिकाणी प्रगतशील दिसल्यामुळे मला राहुलं नाही, नाही तर मी एकच नाव घेणार होते. म्हणजे एरवी मी जास्त नाव घेत नाही, परंतु मला असं वाटलं की महिला शक्तीला कुठंतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे ना, असं पण. कारण पाण्यातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे मी एक स्त्री आहे. एक स्त्री परमार्थात उतरल्यानंतर किती संकटांना तोंड द्यावं लागतं. पुरुष मंडळाला नसेल असा भाग नाही बरं का, तुम्हाला काही अडचणी नसतील असा भाग नाही, परंतु स्त्री धर्म म्हणल्यानंतर उतरल्यानंतर जरा जास्तच अडचणी असतात. पाण्यातील मासा झोप गाई काही आहे ना, त्याचा अनुभूती असल्यामुळे मला ते म्हणजे कळू शकतो. आणि त्या न्यायाने या ठिकाणी असलेला अखंड भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या भव्य दिव्य असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे मंडळ कार्यरत आहे या ठिकाणी, ते मंडळाचं नाव श्री माऊली कृपा सेवा मंडळ. आणि या माऊली कृपा सेवा मंडळाने या ठिकाणी हरिभक्तपरायण विद्यारत्न डॉक्टर विजय महाराज बाळसराफ आलेले आहेत का ते? हां, त्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं 17-18 वर्ष झालेत आहे ना, चालू आहे. अविरत असा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्त्यामध्ये त्या ठिकाणी काकडा भजन सर्व काही हरिपाठ चालू आहे. त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण देखील चालू आहे. तर जे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे त्या ज्ञानेश्वरीबद्दल काय बोलावं, किंवा ज्या ज्ञानोबरायांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली त्यांच्याबद्दल काय बोलावं. ज्ञानेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी जीवन जे आहे, ज्ञानदेव महाराज जे आहेत ते आपल्या या ठिकाणी, त्यांना बघा सुंदर असं चिंतन त्या ठिकाणी मांडलेलं आहे की ज्ञानदेवांच्या प्रतिभाशैलीतून आविष्काराला आलेल्या वाङ्मयीन वृक्षाला लागलेली कळी म्हणजेच ज्ञानेश्वरी. सुंदर असं चिंतन आहे. आणि कवी न्यायमूर्ती रानडे यांच्या मते ते म्हणतात की ही जी ज्ञानेश्वरी आहे ती त्यांची काव्यकन्या आहे. हे रसिक जो वर्ग आहे हा त्यांचा जावई आहे. सुंदर असं चिंतन मांडले, फार सुंदर. आणि त्यांच्या त्या कन्येचं सालंकृत कन्यादान करताना, जशी आपल्याला एखादी कन्या असेल तिचं आपण कन्यादान करतो, तर ज्ञानोबा यांनी त्या ठिकाणी त्या कन्येचं सालंकृत कन्यादान करत असताना तिला
56 भाषेच्या भरजरी त्या ठिकाणी साड्या नेसवलेल्या आहेत. कारण 56 भाषे माझी केलासे विस्तार, भवार नवनाव उभारिली. 56 भाषेमध्ये ह्या ज्ञानेश्वरीचा विस्तार आहे. आणि असे माझे ज्ञानोबाराय जे आहेत ते त्या ठिकाणी काय आहेत, ज्ञानाचे देखील सागर आहेत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, 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 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. या ठिकाणी ऐरवली आणि 19-20 सेक्टर क्रमांक यामध्ये आयोजित असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य असा. आणि त्यामध्ये विशेष आता राहून जाईन परत नाही का, संस्थापक अध्यक्ष जे आहेत हे एकनाथ महाराज धावले आणि बाबूराव महाराज तुपे हे व्यासपीठ चालक आहेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे. आणि जे महिला मंडळ या ठिकाणी आहे काम करणारं ते संस्थापक अध्यक्ष हबपसव जयश्रीताई सोनावणे, सेक्रेटरी मनीषाताई टेकाळे आणि खजिनदार सुरेखाताई मुरुमकर. वा सुंदर. तर आपल्याला त्या ठिकाणी जनाबाईंनीच आपल्या उत्तर दिलेलं आहे पहा की श्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संताईसे केले जनी. आपल्याला तेव्हाच त्या ठिकाणी म्हणतात ना हे जागा भेटलेली आहे. आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ही परंपरा चालू होण्याच्या अगोदर जे पहिलं नाम त्या ठिकाणी दिलं आहे. आज नामाचाच विषय आहे परंतु सहज आता महिलांचा विषय आल्यामुळे ओघामध्ये आल्यामुळे की त्या ठिकाणी क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो के त्रिपुरारी सांगितलं जे भगवंताने कर्णकुहरामध्ये किंवा कानामध्ये जो मंत्र दिला, ती जी दीक्षा दिली ती पहिली आपल्या स्त्री शक्तीला दिलेली आहे. याचं आपल्याला कौतुक असावं. हा छान सुंदर, न सांगता टाळ्या होतात, चांगली गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे आता सर्वांचं कौतुक झालं पहा. परंतु मला या ठिकाणी सेवेसाठी लाभलेले टाळकरी माळकरी विनेकरी चोपदार दादा असतील आमचे बंडा महाराज बाबर. आणि मला या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं, माझं बघा मंडळाशी बोलणं झालेलंच नाही आहे. मला आमच्या परमस्नेही माझ्या परमार्थिक कार्यामध्ये पहिल्यापासून सुरुवातीपासून ज्यांचा माझ्या संगती हात आहे, प्रेमाचा हात आहे, आशीर्वाद म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण आम्ही सर्व एकत्र वागत असताना जरी शिष्य असतील तरी ते नाही का, कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी अर्जित असे दुबळा भक्ती, या न्यायाने तुम्ही आम्ही खेळीमेळी सर्वजण माझ्या प्रभूचे अवतार आहेत. आणि आजचे आपल्याला लाभलेले मृदंग वादक, तुमचं नाव महाराज? ओमकार महाराज. वा वा, आजचा पहिला दिवस आणि ओमकार स्वरूपा त्यांचं नाव ओमकार आहे. पहिली सुरुवात ओमकार नावाने छान आहे. पेटी वादक बाबा तुमचं नाव? धावले महाराज ना. वा वा सुंदर, छान असं ते स्वरांची त्यांना जाण आहे. आणि माझ्या संगती आलेले आता सध्या फार त्यांचं नामांकित TV वरती वगैरे फार छान त्यांचं वादन आहे. सागर महाराजजी गोगावले. माझे विद्यार्थीगणांना इकडं आणायची इच्छा किंवा वेळ नव्हता एवढा आणण्यासाठी, तरी सुद्धा हे बळजबरीने आलेत. पहा हे किती प्रेम आहे, म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखं आहे. मला वाटलं तर यांना आणायचंच नाही, पण ते आले एवढे जण, हे खरं प्रेम सिद्ध झालं बरं का यांचं. आणि हेच तर प्रेम आपल्याला पाहिजे, परमार्थामधून शिकायचे. आणि सगळे गायक वृंद, टाळकरी माळकरी, सर्व महिला वर्ग त्या ठिकाणी, तुम्ही श्रोतेजन, तुम्हा श्रोतेजन सज्जनांना मी सांगितले की ज्ञानोबरांनी पहिलंच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वजण या ठिकाणी माझे प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती. आणि मी जरी त्या ठिकाणी बोलणारी असेल परंतु वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. तुम्ही लोक जर ऐकायला नसेल, तुम्ही जर माझ्या कुठल्याही शब्दांना होकार नकार दिला नाही तर त्या कार्याला किंमत राहणार नाही. नव्हे तुलसीदासजी सुंदर असं वर्णन करतात. ते म्हणतात का, हरी हरी सब जग राम सब जग सिया राममय जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी, सिया राममय
प्रणाम जोरी जुग पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। तर तुम्ही सर्व मंडळी जे आहात ते सर्व मला राम आणि सीता, ज्याप्रमाणे हनुमंतरायांना ते जग सर्व त्या ठिकाणी राम आणि सीतामय वाटतं, त्याप्रमाणे मला सुद्धा तुम्ही सर्वजण महेशाच्या मूर्ती नव्हे राम आणि सीता भासत आहात। आणि आता आपण आपल्या अभंगाकडे वळूया। विठ्ठल विठ्ठल। पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। नाम संप्रदाय असेल, बीज संप्रदाय असेल, अनन्य प्रकारचे संप्रदाय, वेगवेगळ्या प्रकारचे। आणि ते संप्रदाय उत्पन्न होत असताना, तयार होत असताना माणसांचं त्या ठिकाणी कोंडमारा झालेला आहे। पहा, आता ह्या संप्रदायात जाऊ का त्या संप्रदायात जाऊ का, आता काय करू, कसं करू नक्की। आणि ही सर्व काही अडचण त्या ठिकाणी जाणल्यानंतर तुकोबरायांनी या गोष्टीवरती चिंतन केलेलं आहे। आणि अखिल मानव समाजाला साथ घालून ह्या अभंगाच्या द्वारे एक प्रकारची ही काय केलेली आहे, साथ आहे, घोषणा आहे आणि नवे नवे एक प्रकारची क्रांती आहे या अभंगामध्ये। पहा की ही साधना करत असताना अनन्य प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणींवरती मात करण्यासाठी हा अभंग जो आहे तो हा एक प्रकारचा साधकांसाठी म्हणा, भक्तांसाठी उपाय आहे। विठ्ठल विठ्ठल। आणि मग त्या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये ही अडचण जी सुटली गेलेली आहे ती अडचण सोडवणारे जर कोणी असेल तर आपल्या संप्रदायामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याला ज्यांनी पंढरपुरामध्ये आणलं आहे ते आपले असणारे पुंडलिक राय। पुंडलिकाच्या भावार्थ वैकुंठावनी झाला येता। द्वारकेला प्रथमतः परमात्मा कुठे होता, तो द्वारकेला होता। द्वारकेचं सर्व कार्य झाल्यानंतर तो परमात्मा कुठे गेला, तर तो त्या ठिकाणी पुंडलिक रायांच्या भेटीसाठी, सर्वांना ती कथा ज्ञात आहे, सर्वजण पंढरपूरला जातात। दिंडोरी वनामध्ये त्या ठिकाणी रुक्मिणी माता रुसून गेलेल्या आहेत आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांना माहीत झालं की या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी आईवडिलांची फार सुंदर अशी सेवा करत आहे। आणि ती सेवा चालू असताना भगवंत त्या ठिकाणी अचानक भेटायला गेले आहेत आणि भेटायला गेल्यानंतर जेव्हा त्यांनी पुंडलिक रायाला हाक मारलेली आहे, उठा म्हणले, पण पुंडलिक राय मी आलेलो आहे। परंतु आईवडिलांच्या सेवेमध्ये रत असणारे जे पुंडलिक राय इतके रत झाले आईवडिलांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या त्या सेवेला प्रसन्न होऊनच भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेला होता। आणि गेल्यानंतर हाक मारल्यानंतर इतके ते त्या ठिकाणी आईवडिलांच्या सेवेमध्ये भग्न असल्यामुळे त्यांनी भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी पाहिलं देखील नाही। आणि ती वीट जी आहे ती वीट त्या ठिकाणी म्हणतात घेतली आणि अशी बिघारून त्या ठिकाणी किंवा जुगारून ते भगवान परमात्म्याच्या पुढे फेकून दिलेली आहेत। आणि त्याचं वर्णन सुंदर असं केलेलं आहे। पहा, स्वर द्या। हरी हरी कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी। कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी। ऐसा कैसा तुरे भीत, ऐसा कैसा तुरे भीत, ऐसा कैसा तुरे भीत, ऐसा कैसा तुरे भीत। मागे भिरकाविली वीट, 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 मागे। कारे पुण्या मातलासी किंवा कारे प्रेमे मातलाशी असा देखील काही ठिकाणी उल्लेख आहे। आणि उभे केले विठ्ठलासी, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी प्रेमाच्या जोरावरती आणि जी वीट जी फेकलेली आहे तो भगवान परमात्मा समान दृष्टी असणारा जो कमरेवरती हात देऊन उभा आहे भक्तांच्या सेवेसाठी, भक्तांचं त्या ठिकाणी
संकटामधून मुक्त करण्यासाठी भगवान परमात्मा तत्पर म्हणून त्या ठिकाणी कमरेवरती हात देऊन उभा आहे. असा तो भगवान परमात्मा द्वारकेवरून त्या ठिकाणी पुंडलिकाच्या भावार्थासाठी त्यांचं येणं झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी जो हे जे भक्त मंडळी जे आहेत, जे त्या ठिकाणी संत मंडळी सांगत आहेत की जे लोक या ठिकाणी परमार्थाला लागलेले आहेत, त्या परमार्थाला लागलेल्या लोकांसाठी किंवा हे संसार सागरामध्ये जे असणारे जन आहे, बुडते हे जन न देखवे डोळा किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कृतीवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. ह्या जड जीवाला दुःखित असणाऱ्या, पीडित असणाऱ्या ह्या लोकांना त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी काय म्हणले, भवसागर लागलेला आहे, संसार सागर लागलेला आहे. भवसागर आहे, क्षयरोग आहे. ज्याप्रमाणे आपल्याला एखादा रोग झाल्यानंतर आपल्या प्रत्येक माणसाला तर आपण त्या ठिकाणी कुठे धाव घेतो बरं, डॉक्टरकडे धाव घेतो की नाही. आणि आपल्यासाठी हॉस्पिटल उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो भवरोग लागलेला आहे, क्षयरोग लागलेला आहे, आपल्या जीवाच्या पाठीमागं संसार सागर लागलेला आहे. या सर्व सागराला पार करायचे आणि अशा वेळेस ही अडचण जाणून पुंडलिक रायांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्म्याला आपण त्याला हॉस्पिटलच म्हणूया थोडा वेळ. आता ते हॉस्पिटल उभारलं नाही का, आणि त्या हॉस्पिटलचे त्या ठिकाणी जे मेन इन्चार्ज किंवा आपण म्हणतो हॉस्पिटलचे मेन जे कारभार पाहणारे असतील ते आपले पुंडलिक राय झालेले आहेत. आणि मग दीनधोंबळ्यांचे, रंजल्या गांजलेल्यांचे, स्त्री असो पुरुष असो की नाही, दीन असो हीन असो, स्त्री असो पुरुष असो, वेश्या असो, अशा कुठल्याही याच्यातल्या लोकांना तो अधिकार प्राप्त व्हावा म्हणून त्या ठिकाणी ते हॉस्पिटल भगवंताच्या नावाने पण पुंडलिक रायने त्या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि ते उभारले असलेल्यानंतर भवरोग क्षयरोग झालेल्या लोकांना त्या ठिकाणी विलाज त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सांगितले आहे की तुम्ही काय घाबरू नका, असं एक हॉस्पिटल आहे पहा की त्या ठिकाणी तुमचा जो काही तुमच्या जीवनामधला भवरोग क्षयरोग असेल तो त्या ठिकाणी निवारण होईल. आपला शरीर देहाचा देखील हा एक संसार आहे पहा. ज्ञानोबा राय म्हणतात की उपजने आणि निमने हे जे का साचची मानणे, कारण हा तो जीव लोका भागू संसार हनू. सुंदर, वा असं साथ देत जा. तर हा शरीराला म्हणजे देहाला येणं आणि जाणं, जन्माला येणं आणि जाणं, ठीक नाही. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घा. जन्माला यायचे आणि जन्माला जायचे. आपल्या प्रत्येकाच्या मागं हा देखील एक संसार लागलेला आहे. दुसरा संसार जो आहे तो 15व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबा राय वर्णन करतात. 15व्या अध्यायामधील पहिलाच त्या ठिकाणी श्लोक आहे. बऱ्याच जणांचे श्लोक पाठायचे. ऊर्ध्वमूल मदशाक अश्वत्थ प्राहुरयम छंदांसी यस्य पर्णानी यस्संवेदस्य वेदविथ. असा असणारा हा देह त्याला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. आणि अर्थात हा जो देह आहे म्हणजेच हा पण एक प्रकारचा काय आहे, संसाराचं की नाही. शरीर देह म्हणजे एक संसारच आहे. आणि अशा प्रकारच्या संसारामधून त्या ठिकाणी बरेचसे लोक पहा ह्या संसार सागरामध्ये निघाले तरण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी निघाले. परंतु जे लोक त्या ठिकाणी त्या भवसागरामध्ये पार करण्यासाठी निघाले ते निघाले असताना काही लोकांनी आपल्या कमरेला अहंकाराचा दगड बांधलेला आहे पहा. ज्यांनी अहंकाराचा दगड कमरेला बांधला, साधी गोष्ट आहे पहा, जर एखाद्या आपण म्हणजे हलक्या गोष्टीला दगड बांधला खाली सुटतं कुठे जायलो, तळाला. मग जर कमरेला आपण अहंकार रूपी दगड जर आपल्या बांधला, एक उपमा दिलेली आहे का, एक सागर आहे त्या सागरामध्ये कमरेला अहंकार रूपी दगड बांधल्यानंतर आपण जर उडी मारली तर आपण वरती येणार आहे का. बुडाले तयाचा मूळ न मार्ग. अरे म्हटले ते अशा लोकांचा तो मार्ग सोडून द्यावं. ते वरती आले नाही, सुजून फुगून वर आले नाही आणि त्यांचं शरीर सुद्धा ते मेलेलं भेटलं नाही. कुठं त्यांचं शरीर गेलं त्याचा सुद्धा पत्ता लागलेला नाही. असा अहंकार या ठिकाणी कारणीभूत आहे. आणि मग असे त्या ठिकाणी सगळ्यांना झालेले जे भवरोग झालेले आहे, असे सर्व हे दुःखित झालेले जे लोक आहेत त्या ठिकाणी ते त्या हॉस्पिटलच्यासाठी म्हणजे भेटण्यासाठी त्या हॉस्पिटलचे मालक म्हणले म्हणजे मेन कोण आहेत तर पांडुरंग पंढरीश परमात्मा. आणि मग त्याच्या दिशेने अर्थात पंढरपूरच्या दिशेने ते सर्वजण त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि निघालेले असताना कोण कोण आहेत त्यामध्ये तर आंधळे आहेत, पांगडे आहेत, मुके आहेत, बहिरे आहेत. आणि मग ते सर्वजण काय म्हणतात
की आम्हाला कोणाला ऐका येत नाही हो, आम्हाला कोणाला पाय नाही, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, आम्हाला पायी नाही, कोणाला दिसत नाही हो, पण परंतु मात्र आमचं जो कोणी दुःख निवारण करेल, आम्हाला या क्षयरोगातून भवरोगातून जो कोणी काढेल ना, आशाचा उच्चार करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत. काकड्यामधलं प्रगाणे बोला बाबा. पांगुळ झालो देवा आई हात ना पाय, पांगुळ झालो देवा सैराट बैसलो गयावरी, सैराट ते जाय बैसलो गयावरी, सैराट ते जाय खेती टाकून पटाची कुंटरडी पाय, केतीला कुंडकांची कुंटरडी पाय, नवजते बाप नामाय धर्म करा गत पंढरपुरा नवजते तवरी आख माझा सोयरा. नाही कोणी मग बाप नामाय जाते हो दान करा, हरी बोल. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, असे पांगळे आंधळे सर्वजण त्या ठिकाणी भगवंताच्या शोधासाठी नवे नवे यातून आम्हाला कोणीतरी तारणारा आहे या आशेने त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि निघाले असताना पहा, संसार सागर फार मोठा आहे. या संसार सागरातून जर आपल्याला तरायचं असेल तर भगवंताशिवाय पर्याय नाही. संसार या ठिकाणी किती दुःखमूळ आहे पहा. तर दुःख मूळ चोहीकडे इंगळ चालेल, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ शूनी पाठी लागले ओढाळ, कवनावी शरण जाऊ दृष्टी देईल निर्माळ, धर्म जागो सदैवाचा जोगा परोपकारी, अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आम्हाला जो कोणी दृष्टी देईल, आम्हाला या भवसागरातून पार करेल, आम्ही त्याच्या नावाचा जयघोष करतो. या ठिकाणी असं चिंतन आलं आहे. आणि तो संसार हा फार दुःखमूळ आहे. पहा, एक राजा होता. राजाने सांगितलं, प्रधानजी इकडे या. राजाच तो बोलून चालून प्रधानजी ऑर्डर केल्यानंतर त्या ठिकाणी लगेच पळत पळत आलेले आहेत. बोला महाराज, बोला महाराज, काय काम आहे? अहो काही नाही हो, साधंसं काम आहे. काय साधंसं काम आहे? अहो हे माझ्याकडे जरा एवढे कोळसे आहेत पहा. हे कोळसे काय करायचे? हे कोळसे तुम्ही नदीवरती घेऊन जा आणि हे चांगले धुवून आणा. मग तुमच्याजवळ काही लाईबॉय काय कुठलं साबण असेल, हमाम आणि असे वेगवेगळ्या साबण. अहो तोच काय कपड्याची पावडर, आमच्याकडे जर काही नाही घालत आम्ही कपड्याची पावडर उचलणार. त्यांनी तोही प्रयोग करून पाहिला. आता याचा पर्याय नाही, आता तुमच्याकडे शॅम्पू असेल तुम्ही शॅम्पूही उचलला, चला हरकत नाही. त्याप्रमाणे प्रधानजीने काय केले, जे काही धुण्याचं साधन आहे सर्व उचललं, गेले आपल्या नदीवरती, घेतलं, धुवायला सुरुवात केली. आता काय करायचं, घासतात कोळसे, घासतात कोळसे, घासतात कोळसे, घासून घासून दमले. इकडून बस तिकडून बस, आता काय करायचं म्हणले, आता हे कोळसे काढायचेच आपल्याला स्वच्छ. एक सांगण्याचा दृष्टांत आहे, एवढे ते काही वेडे नसतील पहा, पण एक दृष्टांत येतो की आता काय करावं म्हणले, घेतला आता म्हणले एक दगडच घेतला, आता म्हणले याला ठिचून ठिचून याचा आता मी याचा कलरच बदली करून टाकतो. ठेचायला सुरुवात केली, पार त्याचा भुगा केला बघा. आमच्या भाग्यश्री ताई त्या दिवशी छान सांगत होत्या, बारामतीमध्ये कीर्तन झालं तेव्हा, म्हणले पार त्याचा भुगा केला नाही का, तुमच्या पद्धतीने मला सांगता नाही यायचं. आणि पार भुगा केला म्हणले, पण काय कोळसे काळे ते काय बोलत चला, कोळसे काळे ते काय. दृष्टांत संपला आपला. सिद्धांत असा आहे, ज्याप्रमाणे कोळसे कितीही घासले किती काही केलं तरी त्यात बदल झाला का, मग तद्वत संत सज्जनो संसार हा दुःखरूपच आहे, याला पर्याय नाहीये. अजून एक बघा दृष्टांत पाहूया आपण.
की एक माणूस असा वनामध्ये चालला होता, आहे ना, जंगलामध्ये, जंगलाच्या दिशेने चालला होता. जाता जाता त्याच्या पाठीमागे काय लागला, वाघ लागला. ज्याप्रमाणे जर अचानक आता कीर्तनात कोणाला जर काही चावलं, येऊन जागेवर बसतील का, सांगावं लागेल का, अशी मुद्रिका करा, तशी मुद्रिका करा, सांगायला लागणार नाही. त्याप्रमाणे इकडे वाघ मागे लागल्यानंतर काही सुद्धा असेल का हो. तो पळत सुटला, आणि पळत सुटल्यानंतर मात्र त्याला घाम वगैरे फुटलेला आहे. पळता 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 एक पडलेली अशी जुनाट विहीर होती, त्या विहिरीमध्ये तो काय झालेला आहे, पडलेला आहे. पडत असताना त्या ठिकाणी पारोंब्या लागल्या होत्या झाडाच्या, ठीक आहे. आणि त्या पारोंब्याला त्यांनी पडताना नेमकं पकडले. तुम्ही आता ठिकाणी तुमची सिच्युएशन चालू ठेवा, तुम्ही असं तुमच्या डोळ्यासमोर आणा, त्या जागी मीच होते, बरोबर. आणि पळत पळत गेले आणि त्या ठिकाणी त्या पारोंब्याला पकडले, कारण ते पारोंब्या खाली लोंबलेल्या होत्या, विहिरीमध्ये पडणार तोच पारोंब्या हाताला लागल्या, पकडलं. आणि आता पारोंब्या पकडल्यानंतर लगेच वरती त्यांनी म्हणजे वरती बघणार तोच त्या ठिकाणी एक मूळ होतं, त्या धक्क्यामुळे काय आलं, ते मूळ उठलं. ते मूळ उठलं आणि ते काय आलं, आता अंगावरती येणार ना, विचार करा. आणि त्यातच त्या मुळाची काय आली, मध. ती मध कुठं आली, नेमकी त्याच्या कपाळावरून कुठपर्यंत आली, नाकापर्यंत आली, पर नाकाच्या खाली आली पहा. आता ती मध आली, आता त्या मधीचा आनंद घ्यायचा, परंतु सहज वरती पाहिलेलं आहे. वरती पाहिलं होतं तर वरती वाघोबा त्यांच्या पाठी लागून आलेला त्याने पाहिले. माणूस खाली म्हणल्यावर वाघोबा त्या ठिकाणी वरती उभा, आणि आता म्हणले खाली तरी उडी मारावा. खाली उडी मारण्यासाठी खाली पाहता तर खाली काय आहे, नागोबा. बघा मंडळी त्याची काय फजिती झाली असेल, इकडे आड तिकडे वीर, असा हा संसार कसा आहे, दुःखरूप आहे. हे आपण म्हणजे सांगायलाच नको, विठ्ठल 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 विठ्ठल. तर काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. हे जे काम क्रोध लोभ आहेत ना, हेच आपल्या पाठीमागे लागलेले, हेच वाघ सिंह सर्प आहे की नाही, हे जे आहेत ना, हेच आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. आणि अशा या काम क्रोध लोभ लागलेल्या ह्या जंजाळातून आपल्याला सुटायचं आहे. परंतु संसार कसा आहे, हा असा दुःखमूळ आहे, आणि ह्या दुःखमूळाच्या संसाराचं आपण या ठिकाणी गणित सांगू शकत नाही. आणि मग हे सर्वजण त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याला जागवण्यासाठी निघालेले आहेत. आणि जात असताना मग त्यांची चर्चा चालू आहे. म्हटले, अरे आपण त्या डॉक्टरकडे चाललेलो आहोत, पांडुरंग परमात्म्याकडे, आपलं दुखणं सांगण्यासाठी. तो आपलं निवारण करणार आहे, पण तो परमात्मा काहीतरी घेत असेल ना बाबा. नामदेव रायांनी लगेच उठाव केला की नाही रे बाबानो, तो घेतो माहीत, तो घेतोच म्हणले, घेतो तेव्हा देतो ऐसा असशी उदार. तो भगवान परमात्मा काय करतो म्हणले, काहीतरी घेतो तेव्हा देतो, असा तो उदार आहे, तसं तो कुणाला काही देत नसतो. तर म्हणले तो घेतो ना, अहो कसा घेतो म्हणले, उदाहरण पाहू आपण. त्या ठिकाणी 5 पांडव वनवासामध्ये होते, तेव्हा दुर्वास ऋषीने त्यांची परीक्षा पाहण्याचं ठरवलेलं आहे. त्यांचं सत्वहरण करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आलेले असताना मग त्यांना 60 खंडे अन्न लागायचं. आता काय करायचं, त्यावेळेस द्रौपदी मातेने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी भगवंताचा धावा केलेला आहे. कृष्ण धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. आणि भगवंताचा धावा केलेला आहे. परंतु भगवान परमात्मा काय करतो, काहीतरी नाही का म्हणलं, घेशी तेव्हा देशी. अशा वेळेस तिच्याकडे एक थाळी होती. त्यावेळेस अर्जुनाने वगैरे तिला सांगितलं की आपल्याकडे एक थाळी आहे, ती त्या ठिकाणी अन्न देते, आणि आता या ठिकाणी आपल्या त्या अन्नाची गरज आहे. पहाटे म्हणजे दुसरा प्रहार आहे, 3च्या 3:30च्या सुमारामध्ये ते आलेले आहेत. आणि मग आता एवढ्या लवकर एवढ्या रात्री त्यांना अन्न कुठून द्यायचं. मग ती थाळी जवळ आहे, परंतु भगवान परमात्म्याचं हे वर्म असल्यामुळे काय करावं, त्या भगवान परमात्म्याला काय निर्माण करण्यासाठी अवघड आहे हो. जगाचा मालक आहे, तो जगाचा चालक आहे. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरहत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम. असा तो परमात्मा आहे की चाले हे शरीर कोणाची, सत्य कोण बोलविता हरिविना, किंवा जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवाशी संस्था आपिले, आणि 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुले. असा तो भगवान परमात्मा जगाचा चालक मालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्या परमात्म्याकडे आहे, असा तो परमात्मा जगाचा मालक चालक आहे. नवे नवे वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे. आणि असं असल्यामुळे त्याला पान निर्माण करायला काही टाइम लागला नाही. थोडंसं त्यांनी त्या ठिकाणी पान त्या थाळीला लागलं होतं, आणि ते घाई त्या ठिकाणी भगवान परमात्मा आलेले आहेत, ते पान खाल्लेलं आहे. द्रौपदी मला भूक लागलेली आहे,
आणि जगाच्या मालकाला भूक लागलेली असेल का हो, परंतु ते फक्त वर्म होतं. आणि मग ते पान त्यांनी ते खाल्लेलं आहे आवडीने. पाला खावणी आधाला बहिणी घरी, पाला खावणी आधाला बहिणी घरी, पाला खावणी आधाला बहिणी घरी, पाला खावणी आधाला बहिणी घरी. हे भक्ताला गिहारी वेळा झाला, भक्ताला गिहारी वेळा झाला, पाला खावणी आधाला बहिणी घरी, पाला खावणी आधाला बहिणी घरी. भक्ताला गिहारी वेळा झाला, भक्ताला गिहारी वेळा झाला, पाला खावणी आधाला बहिणी घरी, पाला खावणी आधाला बहिणी घरी. हरी हरी. पाला खाओनिया ढाला वा बहिणी घरी. सुंदर. तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा कसं वर्म आहे बघा, ज्ञानोबराय सुद्धा याचं वर्म सांगतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयचती. भगवान परमात्म्याला प्रेमाने तुम्ही पान फुल फळ एखादं जरी अर्पण केलं, सुकलेलं पान असू द्या हो, तरी सुद्धा भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न होतो. आणि या न्यायाने भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झालेला आहे, ते खाण्याचं निमित्त केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी डोंगरचे डोंगर म्हटले त्या ठिकाणी अन्नाचे उभे केले आहेत. दुर्वास ऋषी त्यांचं सत्व राखलं गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते सत्व का राखलं असेल बरं? कारण पहाते पांडव पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, पाहत्या देवासी आठवीसी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. त्या प्रेमामुळे भगवंताच्या नामाच्या सेवेमुळे त्यांचा रोम रोम भगवंताचं नामस्मरण करत होता म्हणतात. आणि दुसरं उदाहरण जे आहे की त्या ठिकाणी सभेमध्ये भर सभेमध्ये द्रौपदीची त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वाचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे. तिचं वस्त्र अंगावरचं उतरवलं गेलेलं आहे. आणि 5 बलाढ्य पराक्रमी अशी त्या ठिकाणी पती असताना देखील तिची एका नारीची हेळणा व्हावी, ही फार मोठी गोष्ट आहे. त्या सभेमध्ये तिची हेळणा चालू आहे. आणि अशा वेळेस देखील त्या ठिकाणी द्रौपदी माता काय करते की त्या भगवान परमात्म्याचा धावा करते. हरी हरी. कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, उशीर का सकया लावीला, 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 दीनानाथ ब्रीद, दीनानाथ ब्रीद संभाळ्या बोले, देहनाथ ब्रीद,
गुंतलासी द्वारकेच्या राया उशीर का सकया लावियला. अगं मी जवळच होतो द्रौपदी, परंतु तू काय बोलली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. मला परत द्वारकेला जावं लागलं. भगवंत जे बोललेले आहेत ना, मी जवळच होतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, अशता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. आओ सर्व सचाहम हृदय सन्निविष्टो. मी तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असताना तुम्हाला जवळून बोलायचं सोडून द्वारकेला जायला सांगितलं. असा तो भगवान परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे. चाच पडून पहा, कधीतरी कडी लावून पहा, दरवाजा बंद करा आणि स्वतःला विचारा, भगवान परमात्मा जवळच आहे. तुम्ही शोधण्यासाठी चुकलेले आहात. पहा, याने द्रौपदीने धावा केला आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. सुभाषितकार सांगतात की तिची लाज जी राखली गेली, कारण घेसी तेव्हा देसी, वर्म चालू आहे आपलं, ऐसा असशी उदार. त्या ठिकाणी एकदा भगवंताचं बोट कापलं असताना तिने जी चिंधी फाडली होती, कुठलाही विचार केला नाही. भरजरी वस्त्र त्या ठिकाणी तरदिशी फाडलेलं आहे आणि माझ्या परमात्म्याच्या बोटाला बांधलेलं आहे. त्या ठिकाणी सुभद्रा देखील होती, परंतु हिने मात्र कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, तुम्ही स्पीकर घ्या जवळ, चालेल, जवळ असू द्या, आणि मागचा पुढचा विचार न करता भगवान परमात्म्याच्या बोटाला त्या ठिकाणी चिंधी बांधलेली आहे. आणि त्या चिंधीचं त्या ठिकाणी ऋण सुभाषितकार सांगतात, त्या चिंधीला किती धागे होते बरं, 999 धागे होते. आणि असे ते 999 धागे, त्या नियमाप्रमाणे 999 साड्या त्या ठिकाणी भगवंताने त्या वेळी द्रौपदीला पुरवलेल्या आहेत. असा तो भगवान परमात्मा किती उदार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा या परमात्म्याबद्दल नाना परीच्या शंका चालू आहेत. अरे बाबा, आम्ही जर तिकडे गेलो तर आम्ही त्याचं उच्चारण करायला तयार आहोत, परंतु तो परमात्मा आमच्याकडून काही घेईल का हो? जसा एकदा डॉक्टर फी मागतो की नाही, हो काय लागत नाही हो त्याला. याने आणि ते सगळेजण त्या ठिकाणी निघालेले आहेत, त्या भगवान परमात्म्याला जागवण्यासाठी निघालेले आहेत. आणि मग त्या सगळ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी तुकोबराय म्हणतात, त्याला काही लागत नाही. आताच सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम, त्याला फक्त काय लागतो म्हणजे भावविना देव न कळे, निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. हा, तपेविना दैवतातील ह्याविना प्राप्त, गुजेविना हित कोण सांगे, किंवा भावीविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती बोलू नये, किंवा माझा भाव तुझे चरणी. अशा पद्धतीचं, किंवा तुका काही न लगे एक भावाची कारण. आणि शपथ घेऊन सांगतो, पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो तुकोबाराय सांगतात, काही न लगे एक भावाची कारण. भगवंताला फक्त भाव लागतो, तो प्रिय आहे. आणि मग त्या भगवंताला भाव प्रिय आहे, तर मग त्या भगवंताचा आम्ही नक्की सेवा कशी करावी, त्याचं काय डोकं बिकं दाबावं का, हा का त्याचे हातपाय दाबावेत, हा का गळा दाबावा, महाराजांचा गळा दाबावा. अहो, त्याचा गळा दाबला तरी सुद्धा तो सहन करीन, असा तो परमात्मा आहे. त्याचं काय सांगावं, त्याचे प्रेम सबसे उची प्रेम सगाई, आपण नंतर पाहणार आहोत. सूरदास सांगतात, सबसे उची प्रेम सगाई, भक्तासाठी देव काहीही करू शकतो, हे त्याचं उदाहरण आहे. आणि मग तुम्ही काय गडबडू नका, तो भगवान परमात्म्याची सेवा कशी करायची, संभ्रमित पडू नका. ती कशी करायची, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, 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 सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भेद भेद काम निवारणे, भेद भेद काम निवारणे, भेद भेद काम निवारणे, भेद भेद काम निवारणे. न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी. भेद भेद काम निवारोणी, भेद भेद काम निवारोणी,
न लगे हलावे चालावे बाहेरी न लगे हलावे चालावे बाहेरी सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारोनी ते सेवा ते आवडी उच्चारावे नाम भगवंताचं नाम कसं मोठ्याने उच्चारलं पाहिजे तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय पराय चित्ताचे कीर्तन चांग कीर्तन चांग हरी बोल नाचा कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरे रूपा होयांग हरी रूपा कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूपा होयांग हरी रूपा कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी नको तिथं नाचायचं नाही आपल्या डीजेवर नाही नाचायचं भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचायचे आपण यांच्या पायीक आहोत मीराबाई जनाबाई हरी हरी नाचुंगी 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 हरी बोल नाचुंगी 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 हरी गुण गावत मैं नाचूंगी हरि गुण गावत मैं नाचूंगी हो नाचूंगी 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 हरी बोल नाचूंगी 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 हरि गुण गावत मैं नाचूंगी हरि गुण गावत मैं नाचूंगी हरि गुण गावत मैं नाचूंगी अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने मंदिर में बैठ बैठ गीता भागवत मैं वाचूंगी गीता भागवत मैं वाचूंगी 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 हरि बोल हरि गुण गावत वाचूंगी हरि बोल हरि गुण गावत मैं नाचूंगी हरि गुण गावत मैं नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी कसं की सेवा ते आवडी मी म्हणणार नाही आता मी नाचल्यानंतर लोक मला काय म्हणतील हे का नाही लोक लज्जेचं काहीच डोक्यात ठेवणार नाही मी कारण मी भगवंतासाठी नाचते की नाही कारण जनी म्हणे देवा झाले मी सवा रिघाले केशवा घरा तुझे माझा पदर कधी पडत नाही पहा पण आता पडतो मी काय सांगितलं कारण तेव्हा कधी पडणार रिघाले केशवा घर तुझे पदर कधी पडत नाही परंतु आता पाडल्याशिवाय राहत नाही कारण कुठे मर्यादा पाळली पाहिजे आणि कुठे सोडली पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे आपण योग्य ठिकाणी कार्य करत असन आपल्या धर्माचा प्रसार करत असन आपल्या त्या ठिकाणी स्त्री आपण एक जो आहोत स्त्री शक्ती फार मोठी आहे आपण जर संस्कार नावाची गोष्ट करू शकतो तर त्या संस्काराचं पालन करत असताना आता हा धर्म टिकायचा ना धर्म करत असताना मी काय म्हटलं आपल्याला लज्जा पाळलीच पाहिजे स्त्रीने उलट लज्जा पाळलीच पाहिजे परंतु एकांतामध्ये पतीपाशी परंतु जेव्हा भगवंताचं कार्य आहे तेव्हा मात्र कंबरेला त्या ठिकाणी पदर खाऊन तिने उभं राहिलं पाहिजे भगवंत कार्य केलं पाहिजे भगवंतासाठी नाचलं पाहिजे हां त्या मीराबाईचं आहे का एक राधा एक मीरा सुंदर असं गायन आपल्याकडे आहे परंतु ह्या मुलींना पण गाता यावं इतरांनाही चान्स भेटावं म्हणून मी जास्त गायन नाही तर गायन एकच सेकंदाला तुमच्या कृपेने 18-20 वर्ष गायनाचं व्यासपीठ आमच्या जीवनामध्ये गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे तर हां की एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी भगवंताच्या प्रेमामध्ये एक सस्ते काय
आणि एक वैरागी होते काय. एक छानपैकी छान छान अलंकार घालते आणि एक घालतच नाही हो. हे वैराग्य आहे, ते सुद्धा प्रेम आहे, हे सुद्धा प्रेम आहे. असं ह्या नामाचं महत्व आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, हरी हरी सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं नाम रज्जा त्या ठिकाणी सोडून नव्हे नव्हे उत्तरार्धात पूर्वार्धात त्यांनी सांगितलं सेवा अशी अशी आवडीने करायची. भले ती नेमाने नाही करता आली परंतु ती प्रेमाने आणि आवडीने करायची. परंतु काय भेदाभेद काम निवारणे अर्थात काय तर हरिहरा भेद नका नाही करू नये वाद. एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एका मिनिटात तुकोबर आहे त्या ठिकाणी त्या भक्तीच्या प्रांगणामध्ये उभे राहिलेत. आणि हे बाबांनो तुम्ही हे भेद करत नका बसवू, लांब काय लावू. रामकृष्ण हरी, जय हरी, जय माताजी, जय सद्गुरु. आपले घोटाळे इथून सुरुवात आहे. आपल्या घोटाळ्यांना प्रश्नच नाही ना. एखादा म्हटला रामकृष्ण हरी, दुसरा म्हणणार नाही, तिसरा म्हटला बाबा जय माताजी. वर्म समजून घ्यायचे आपल्याला, फक्त वर्म. आपल्याला ह्या तत्वाशी जी मूळ आहे ना, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संतांनी एवढा अठ्ठास का केलाय. तुमच्यामध्ये असणारं तत्व समजून घ्या, तात्विक भाषा समजून घ्या. आणि ती तत्व तुम्हाला एकदा की कळलं का तुम्ही हा हरिहरा भेद, हे शंकराची भक्ती करतो, देवीची उपासना करतो, पंचदेव उपासना आपल्यामध्ये आहेच आहे. ते करत असताना तुम्ही एका उपास्य देवतेला त्याच्यामध्ये पहा. मग तो पंढरपूरचा परमात्मा असेल, है की नाही, शंकर भगवंत असतील, आदिमाया असेल, आदिशक्ती असेल. तुम्ही त्या सर्व शक्तींच्या मध्ये जे शाश्वत असं ते स्वरूप आहे, ते स्वरूप जाणून घ्या. आणि जड जीवाचा भेद असेल, अनन्य प्रकारचे भेद त्या ठिकाणी आहेत. वस्तू भेद असेल, काळ भेद असेल, सजातीय भेद असेल, विजातीय भेद असतील, किंवा त्या ठिकाणी ईश्वराचा भेद असेल, ईश्वर जीवाचा भेद असेल, जीव जीवाचा भेद असेल. असे अनन्य प्रकारचे भेद आहेत. आणि हे सर्व भेद डोक्यातले काढून टाका. कारण या कुठलाही भेद पाहिला तरी तो भेद होऊ शकत नाही. त्याचं कारण ममेव अंश जीवलोके जीवभूत सनातना. ही सर्व काही ईश्वराची निर्मिती आहे, भगवंताचं स्वरूप आहे. फक्त त्या देवाने तो देव काय आलाय, देव काय झालंय, नाना परीने नटलेला आहे. देव नटला नाना परी, हा देव नटला नाना परी, एनर्जी पाहिजे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, हा भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, हरिओम, देव नटला नाना परी. अर्थात काय झालं आता. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारणे. भेद अंतकरण रहित भगवंताची सेवा करण्याचं निश्चित झालं. परंतु ती सेवा करत असताना भेदरहित अंतकरण निर्माण झालं. परंतु त्या भगवंताला त्या ठिकाणी आता आळवायचे. आणि आम्ही तर प्रापंचिक जीव आहोत, आता आम्ही त्या भगवंताला कसं आळवणार. तर ते म्हटले तुम्ही काही काळजी करू नका, त्या भगवंताला तुम्हाला आळवायचं नाही. बघा तुम्ही जर समजा कदाचित तुम्ही म्हटले का आता आम्ही कुठेतरी एखाद्या ठिकाणी एकांत स्थानी जातो, एकांत स्थानी गेलात तर तुम्ही बघा बायका मुलं या सगळ्यांचा त्याग करशान, घरातल्या लोकांचं त्या ठिकाणी त्यांना जुगारून तुम्ही जाणार. परंतु तुमच्या संगे असणारी जी ही माया आहे ना, ही 3.5 फुटाचं जे आहे ना, हे तुम्ही जिकडे जाईन तिकडे तुम्हाला घ्यावं लागणार आहे. बरोबर. अहंकार नावाचा बाप तुम्हाला सोडणार आहे का, नाही सोडणार. अविद्या नावाची आई तुमचा सोडणार आहे का, तुमचा पिछा सोडणार आहे का. तुम्ही गेले लावले आपले ओम जे काय असेल ते भगवंताने गुरुंनी दिलं नाही काय, गुरुंनी दिलेलं असेल ते चालू आहे, बरोबर आहे. परंतु ओम बरोबर मुलं काही त्रास देतात, आता काय करायचं. परंतु ते करत असताना तुमच्या अंतकरणातले विकार बघा कसे जागे होतात. नाम साधनेला बसून पहा कसं होतंय. आपण इकडं चाललंय, आपलं नामस्मरण मध्येच आपल्याला कुणाच तरी आठवतो, मला हा असा बोलला, तो तसा बोलला, मला तो असा का बोलला, ती बाई मला अशी का बोलली, किंवा आता मी जर समजा पुढचे प्रश्न असतात, अजून तर नामस्मरण करायचंय, अजून ते म्हणलं घरामध्येच तांदूळ, मायासारखीचा स्वभाव आहे, घरात तांदूळ आधीच आणि शिजायच्या आधीच सगळ्यांना डायरेक्ट बातमी का माझ्या घरी भात जेवायला या, भात शिजवायचा पत्ता नाहीये. त्याप्रमाणे या ठिकाणी काय झालं की भगवंताचं नाम तुम्हाला जपायचे. अविद्या नावाची आई, अहंकार नावाचा बाप आहे, काम क्रोध आहे की नाही, अशा तृष्णा नावाच्या मुली आहेत, त्या तुम्हाला सोडतील का. कल्पना नावाची सासू आहे,
ती तर लय खट्याळ सासू बाबा हा. आणि ती खट्याळ सासू जी काय अशी तशी का ते हिच्या आपल्या जनाबाई छान वर्णन करतात बघा. बाबरताई तुम्हाला जमलं तर बोला ते. खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू, मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू, मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू. सासू मेल्यावर मोरेल रंग, सासू मेल्यावर तुटेला सरा, सासू मेल्यावर तुटेला सरा, मरू दे सासरा खंडेराया, खंडेराया तुझं करीते नवसू, खंडेराया तुझं करीते नवसू. एकाचा नंबर लावला. पुढे काय म्हणते जनाबाई, ती म्हणते आता बरोबर सासू मेली बरी, मी आपली मोकळी झाली, सासरा मेला, आता म्हणली आता नंदला पण घालवी ते एकदाची घालवली का मला काय इकडं माझं भगवंताचं चिंतन करा, मी मोकळी आहे. नंतर म्हणली मरू दे, हे तर कोणच नको, आता सगळे मूर्जानी म्हणे देवा अवघ्याची मरू दे आणि एकटीच राहू दे, काय पायापाशी एकटीच राहू दे. असं सुंदर चिंतन, परंतु हे करणं अशक्य आहे हो की नाही. आणि मग हे असं तुम्हाला हे तुम्ही सगळं सोडू शकता, पण ही आंतरिक तुमच्या ह्या वृत्ती तुम्ही सोडू शकता का. त्यामुळे तुम्ही काय अट्टास करू नका. तुकोबाराय म्हणले तुम्ही काय अट्टास करू नका, त्यापेक्षा तुम्ही आपलं काय करा, घरच्या घरीच बसल्या बसल्या काय करा, त्या ठिकाणी न लगे हलावे चालावे बाहेरी, आणि अवघेची घरी बैसली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवंताचं चिंतन घर बसल्या. न लगे हलावे चालावे बाहेरी, 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 हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी. अवघेची घरी बैसली, अवघेची घरी बैसली, अवघेची घरी बैसली, अवघेची घरी बैसली, चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी, चालावे बाहेरी. अवघेची घरी बैसली, कुठेही न जाता त्या ठिकाणी तुम्ही त्या भगवंताचं स्मरण करा, त्याला आळवा, आणि तो भगवान परमात्मा काय करेल म्हणले मग ते की अवघेची घरी बैसले तो भगवान परमात्मा स्वतःहून चालून येलो. पण मी मगाच्या पासून माझी दोर कुठं चाललेली पा, आवडीने आवडी अर्थात प्रेम स्वरूप, आणि तुम्हाला तो भगवान परमात्मा तुमच्याकडे स्वेच्छेने चालून येईल. परंतु मग प्रश्न काय पडला की अरे तो तर जगाचा मगाशीच आपण पाहिलं चालक आहे, मालक आहे, तो भगवान परमात्मा जगाचं सर्व काही सांभाळणारा आहे, आणि एवढा मोठा परमात्मा तो किती सुंदर आहे हो, किती सुंदर आहे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. हा, आणि असा तो एवढा परमात्मा इतका सुंदर आहे, त्या परमात्म्याला तो जर विठ्ठल म्हणजे अर्थात तो परमात्मा जर माझ्या घरी आला चालून, तर नक्की म्हणजे कसं त्याचं कसं काय करावं. आता एखादा जर पाहून आपल्याकडे चालून आला तर लगेच आपली त्रेधा तिरपीठ उठते, काय करावं, कोणी विशेष नामांकित व्यक्ती आपल्या घरी आलं तर काय करू, आता हे करू का ते करू का, चहा करू काय काय. आणि मग तो एवढा सुंदर असा परमात्मा, त्याला समजा तो आल्यानंतर आता म्हटले जसं आपण एखाद्या सोन्याचे वेगवेगळे दागिने बनवतो की नाही,
आता तेवढे दागिने सांगा आपल्याला वेळ कमी राहिला आहे. समजा आता नाही का महिलांना वाटतं आम्ही काय काय करावं, आता ते तुम्हीच समजून घ्या काय काय करता ते. बांगड्या कराव्या का ते काय बोरमाळ करावा, नाही तुम्ही करत नसेल पण याच्यापूर्वी केले असतील ना ताई. आणि आता तर सोनं महाग झाले नाही का, आणि हरकत नाही करायला बरं का, सोनं हरकत नाही. सोनं घातलं त्याच्यामध्ये जरी कली असेल तरी पहा भक्ताला कायची बाधा होत नाही. सगळं माझं तर मत आहे, एक तर काही घालू नका आणि घातलं तर त्याच्यासाठीच घाला, हे त्याचं उत्तर आहे. काय मत आहे तुमचं? एक तर घालूच नका काहीतरी सगळ्याचा त्या म्हणजे त्याग करा, नाहीतर मग घातलं तर त्याच्यासाठीच सजा आणि त्याच्यासाठीच घाला, त्याच्या कार्यासाठीच नटून त्या ठिकाणी ते कार्य करा, हे महत्वाचं आहे. अशाप्रमाणे त्या सोन्याचे आपण नवीन अलंकार बनवतो है की नाही, ब्रह्मपट विश्वदोरा. त्याप्रमाणे ह्या भगवंताला तुम्ही काय करा म्हणतात ते, की तुम्ही गडबडून काय जाऊ नका. त्या भगवंताला काय करा, तो भगवान परमात्मा काय ते प्रसन्न लगेच होतो. त्याला काय करावं लागेल म्हणले, तर तो उपाय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. देवाचीच नामे देवाची शिरी देवाचीच नामे देवाची शिरी देवाचीच नामे देवाची शिरी देवाचीच नामे देवाची शिरी देवाचीच नामे देवाचीच शिरी अवघी अलंकारी समर्पावी देवाचीच नामे देवाचीच शिरी अवघी अलंकारी समर्पावी न लगे हालावे चालावे बाहेरी न लगे हालावे चालावे बाहेरी देवाचीच नामे देवाचीच शिरी सर्वालंकारी समर्पावी देवाचीच नामे देवाची शिरी सर्वालंकारी समर्पावी हालावे चालावे बाहेरी हालावे चालावे देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी. आणि मग त्या भगवंताचं नाम तुम्ही कसं त्या ठिकाणी तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर त्या भगवंताचं अनन्य नावाने त्याला आळवा. त्या ठिकाणी तुम्ही हरी हरी म्हणा, तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील, किंवा नाही का, किंवा ते म्हणतात की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निघळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. या त्या भगवंताला अनन्य नावाने त्या ठिकाणी तुम्ही नाम गाऊन त्याला खुश करा, आणि जेणेकरून तो भगवान परमात्मा काय होईल की त्या ठिकाणी आनंदित होईल, त्याला संतोष होईल. आणि एकदा की तो आनंदित झाला त्या नामाने, तर तो काय करील त्या ठिकाणी तुमच्या त्या नामाच्या जवळ येऊन वास्तव्य करील आणि त्या भक्ताची सर्व काही कामे करील. अभंगाचं 4थं चरण. भावेची संतोषे तुकामध्ये होय, भावेची संतोषे तुकामध्ये होय, भावेची संतोष तुकामले होय भावेची संतोषी वसे नाम पासी आपुलिया, वसे नाम पासी आपुलिया, वसे नाम पाशी आपुलिया, वसे नाम पाशी आपुलिया, न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी, न लगे हलावे चालावे बाहेरी. नलगे हलावे चालावे बाहेरी, नलगे हलावे चालावे बाहेरी,
एकदा टाळ्या वाजवा, कारण मुलींना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. पा मला बरीचशी प्रमाणात चांगली गाता येतात, पण मी जाणून बुजून माघार घेतलेली आहे, कारण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कुणाकडे तरी चाव्या दिल्याच पाहिजे. उद्या कमरेला घेऊन वरती जायचं नाही, आपण घेऊन जाणार, इथं ठेवल्या पाहिजेत. आणि या न्यायाने सेवा ते आवडी उच्चारावे, नाम भेदाभेद काम निवारोणी, न लगे हलावे चालावे बाहेर अवघेची घरी बैसलिया. आणि देवाचीचं नामे देवाची ये श्री सर्व अलंकारी समर्पावे, न लगे हलावे चालावे बाहेर अवघेची घरी बैसलिया. तुका म्हणे होय भावेची संतोषी, तुका म्हणे होय भावेची संतोषी, वसे नामापाशी आपुलिया, न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया. तर ह्या अभंगामध्ये मला एक थोडासा, आता एवढा वेळ झाला, फक्त 1 मिनिट मी तुमचा घेते फक्त, की मला हे अंतकरणपूर्वक सांगायचं आहे. की प्रत्येक भगवंताचं कार्य करत असताना हे बाकीच्या गोष्टींना प्राधान्य देऊ नका. चालू आहे सर्व आता सध्या सगळीकडे सेवाही चालू आहेत, पण अंतकरणातून कोण कोण उतरलेले आपण सांगू शकत नाही. ज्याचा त्याने शोध घ्यायचा आहे. प्रेम नावाची जी वस्तू आहे त्या प्रेमाने भगवंत परमात्मा, भाव नावाच्या वस्तूमध्ये प्रेम असेल तर भगवान परमात्मा खुश होतो, नवे नवे जवळ येऊन भगवंताची कामे करतो. पण तेवढं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. सूरदासजी फार सुंदर असं वर्णन करतात. स्वर द्या बरं. हरी हरी सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवाता जो, दुर्योधन का मेवाता जो, सागर दूर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. मीठे बेसबरी के खाए, मीठे बेसबरी के खाए, बहुविध प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सगाई प्रेम सगाई. सबसे सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. त्या ठिकाणी गोपिकांसंगती देखील भगवान परमात्मा नाचलेले आहेत. अशी ही प्रेम सगाई श्रेष्ठ आहे. झालेली सेवा या ठिकाणी तुमचं जे श्री माऊली कृपा सेवा मंडळ आहे 1920 सेक्टर, त्याचप्रमाणे या मंडळातील सर्व सदस्य, माझे सद्गुरू सीताराम स्वामी शेडगे बाबा यांच्या चरणावरती, अशोक महाराजी जाधव यांच्या चरणावरती, सर्व गायक वादक सर्व सज्जनांच्या चरणावरती सेवा या ठिकाणी समर्पित. आणि त्या ठिकाणी बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. विठोबा रखुमाई, विठोबा